नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांचे IIT, NIT, त्याचबरोबर स्टेटचे इंजिनिअरिंग ॲडमिशन्स असेल, त्याचबरोबर MBBS, BDS, BMS चे काउन्सिलिंगचे प्रोग्राम्स घेत असतो. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामध्ये काल आपण वेबिनार घेतला. वेबिनारमधला विषय होता की JEEचा रिझल्ट लागल्यानंतर काय. तर आपली जी सिरीज सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण जोसा काउन्सिलिंग अंतर्गत आपण वेगवेगळे विषय हाताळत आहोत. तर मागचे जे काही 3 व्हिडिओज आहेत तर 1, 2, 3 ज्याच्यामध्ये जोसा काउन्सिलिंगची आपण डिटेल्स माहिती दिलेली आहे. जे विद्यार्थी चॅनलला नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र किंवा रिलेटिव्हजला शेअर करा. तर यामध्ये आपण मागचे जे काही 3 व्हिडिओज दिलेले आहेत त्यामध्ये आपण जोसा काउन्सिलिंग बद्दल डिटेलमध्ये आपलं बोलणं केलेलं आहे. त्याचबरोबर आजचा जो चौथा विषय आहे ज्याला आपण पार्ट 4 घेतलेला आहे. तर पार्ट 4 मध्ये आपण काल वेबिनार घेतला. काल वेबिनार फुल असल्यामुळे काही विद्यार्थी पालकांना वेबिनार अटेंड करता आला नाही. तर त्यांच्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जी अपडेटेड माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करतोय. तर कालच्या याच्यामध्ये आपण जो विषय होता त्यामध्ये आपण बोललो होतो की JEE मेन सेशन 1 चा रिझल्ट नंतर काय. तर रिझल्ट नंतर काय, तर रिझल्ट्स मध्ये जर आपण बघितलं असेल तर रिझल्ट हा शॉकिंग आलेला आहे. शॉकिंग येण्यापाठीमागचं कारण म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये की यावेळी जे JEE मेनचे एक्झामला मुलं आहेत ते एक्झामची मुलं आहेत ती जवळपास 4 लाख मुलं ही वाढलेली आहेत. तर मागच्या वर्षी जवळपास पाहिले तरी जवळपास 8 लाख मुलांनी एक्झाम दिली होती, 8 लाख समथिंग असेल. तर ह्या वर्षी जवळपास ही 12 लाख मुलांनी एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे 12 लाख मुलांनी एक्झाम दिल्यामुळं व्हॉल्यूम वाढल्यामुळे तुम्हाला जे काही रिझल्ट्स आहेत त्या रिझल्ट्स मध्ये तुम्हाला जे एक्सपेक्टेड होते की जे विद्यार्थ्यांनी एक्सपेक्ट केले होते की मला इतके पर्सेंटाइल येतील किंवा एवढे येतील तेवढे येतील, तर त्या पद्धतीने नाही. ज्या पद्धतीनं त्याचबरोबर त्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स कमी जास्त मध्ये आले असतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अजून सेकंड सेशन आहे. सेकंड सेशनला परत जोरदार काम अभ्यास करून तुम्ही सेकंड सेशन द्या आणि तुमचे जे काही मार्क्स आहेत ते तुमचे वाढवून घ्या. ठीक आहे. तर ह्यामध्ये जो सेशन रिझल्ट वर नंतर पहिला जो आहे पहिला आपण काय करू शकतो तर आपण सेकंड सेशनचा फॉर्म भरा. सेकंड सेशनचा पहिल्यांदा भरला असेल तर काय अडचण नाही, नवीन भरायचा असेल तर भरून घ्या. तर त्याच ऍप्लिकेशन आयडीला कंटिन्यू करून भरा, नाहीतर तो डबल होईल, ओव्हरलॅपिंग होईल. तर एकाच आयडीवर असावा. तर त्या पद्धतीने तुमचा फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरून घेतल्यानंतर की बरेच विद्यार्थ्यांचे मला काल फोन आले किंवा मीटिंग मधले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेणार आहोत. तर बरेच विद्यार्थ्यांचे फोन आले की JEE मेनचा स्कोर कमी आला तर आम्ही काय करू. तर JEE मेनचा स्कोर जरी कमी आला असेल तरी सुद्धा तुम्हाला JEE मेनचे खूप सारे फायदे आहेत. तर JEE मेनच्या माध्यमातून 15% कोटा हा महाराष्ट्र स्टेटचे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या अनएडेड कॉलेजमध्ये असतो. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही JEE मेनच्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. CUP ला 25% ऍडिशनल कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून दिलेला आहे. गव्हर्नमेंट कॉलेजला JEE मेन कोटा नसतो, जसं की अवसरी गव्हर्नमेंट आहे, कराड गव्हर्नमेंट आहे, औरंगाबाद गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. तर ह्या गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा JEE मेनचा कोटा नसतो, पण CUP ला ऍडिशनल कोटा दिलेला आहे JEE मेनचा 25%. त्यामुळे तुम्ही JEE मेनच्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकता. आता यामध्ये सेकंड येतं CET. जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत ते MST CET वर फोकस करा. MST CET ला फार मोठा कोटा असतो. 65% सीट्स या MST CET च्या माध्यमातून भरल्या जातात. त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरीचा जो बेनिफिट आहे तो MST CET च्या माध्यमातून रिझर्वेशन जे असतं सीटचं ते तुम्हाला त्यामध्ये मिळतं. म्हणजे JEE मेनला कसं आहे ऑल इंडिया कोटा आहे, तिथे कुठल्याही पद्धतीचं सीट रिझर्वेशन नाही. लक्ष द्या, स्कॉलरशिप मिळते, सीट रिझर्वेशन जसं की आता SC, ST, OBC, EWS हे जे काय आहे हे सर्व स्कोर जे आहे ते कशावर रिझर्व केले जातात तर CET स्कोरवर. त्यामुळे 65% तुमच्या स्टेटच्या सीट झाल्या प्लस 10% EWS प्लस 5% TFWS, अशा जवळपास 70-80% सीट्स ह्या तुमच्या CETच्या माध्यमातून भरल्या जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे JEE मेनला त्यांनी सेकंड सेशनवर पण लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांनी CET वर पण फोकस करणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये आपण जर पहिला मी तुम्हाला सांगितलं की सेशनचा JEEचा सेकंड सेशनचा फॉर्म भरून घ्या, तसंच CETचा पण फॉर्म भरून घ्या. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांना बाबा काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जायचं आहे, जसं मी कालच्या वेबिनारमध्ये सांगितलं सिम्बॉसिस आहे, MIT ग्रुप आहे, पेरा CET आहे किंवा जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे एंट्रन्स एक्झाम VIT वेल्लोर आहे किंवा बिट्स पिलानी आहे, यांचे एंट्रन्स एक्झाम किंवा मणिपाल युनिव्हर्सिटी आहे, त्या SRM युनिव्हर्सिटी आहे, गीतम आहे,
त्या युनिव्हर्सिटीचे सुद्धा फॉर्म्स रिलीज झालेले आहेत, त्यामुळे त्या तिकडचे सुद्धा तुम्ही फॉर्म भरून तुमचे स्कोर्स आहेत ते इम्प्रूव्ह करून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. तर ह्या पद्धतीनं आहे. तर यामध्ये आता आपण क्वेश्चन्स घेणार आहे. तर क्वेश्चन्स मध्ये मी कालपासून थोडंसं चॅनल आपलं नवीन आहे, नवीन असल्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा. तर कालचा जो पहिला प्रश्न होता डॉक्टर देशमुख मॅडमचा, तर मॅडमचा प्रश्न असा होता की सीट रेशो आणि सीसॅप त्यांचे 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्नांचे मी उत्तर देतो. की डॉक्टर मयुरा देशमुख मॅडम आहेत, तर मयुरा देशमुख मॅडमचा प्रश्न होता की सर सीट रेशो आणि सीसॅप. तर सीट रेशो जो आहे हा सीईटीवर डिपेंड आहे क्वेश्चन, आणि सीसॅप राऊंड हा जोसा काउन्सिलिंग मध्ये आहे. तर आता जे विषय आहेत त्यामध्ये आपण पहिल्यांदा जोसा काउन्सिलिंगचे घेणार आहे, आणि एंड ऑफ द व्हिडिओ आपण सीईटीचे म्हणजे ओव्हरलॅपिंग होणार नाही. तर यामध्ये सीसॅप म्हणजे काय, तर ज्यावेळी जोसा काउन्सिलिंग होतं तर जोसा काउन्सिलिंगचे 6 राऊंड आहेत. तर जोसा काउन्सिलिंग मध्ये राऊंड 1, 2, 3, 4, 5, 6 6 राऊंड हे जोसा काउन्सिलिंगचे आहेत. त्यामध्ये IITs, NITs, IIITs, GFTs अशा जवळपास 57,000 सीट्स या कॉलेजच्या 57 प्लस मायनस 57,000 सीट्सचं काउन्सिलिंग केलं जातं. तर या काउन्सिलिंग मध्ये काय होतं की IITs 6व्या राऊंड नंतर फुल होऊन जातं किंवा IITच्या सीट झाल्या. त्यामध्ये NITs किंवा IIIT, GFTचे जे आहेत त्यामध्ये काही विद्यार्थी काय होतं की मनासारखी ब्रांच न मिळाल्यामुळं रिपोर्टिंग करत नाही. आता सपोज तुम्ही NIT घेतलं पण NITची एखादी आवडली नाही ब्रांच, किंवा त्या कंडिशनला मुलं काय करतात की रिपीट करतात, किंवा स्टेट कॉलेजला मिळालं तर NIT सोडून देतात, NIT किंवा IIIT सोडून देतात. मग त्या कंडिशनला कसं होतं की जी सीट व्हॅकंट राहते जोसाच्या 6व्या राऊंड नंतर तुम्ही रिपोर्टिंग करणं अपेक्षित असतं कॉलेजला, पण त्या कंडिशन मध्ये काय होतं की मुलं लॉंग डिस्टन्स आहे किंवा पुण्यातलं किंवा मुंबईचं कॉलेज किंवा महाराष्ट्रातलं चांगलं कॉलेज मिळालं किंवा रिपीट केलं तर त्या कंडिशन्स मध्ये काय होतं की तुमची सीट व्हॅकंट राहते. मग ही सीट व्हॅकंट राहिलेली कशी भरायची, तर ही भरण्यासाठी सीसॅप राऊंड असतो. तर सीसॅप मध्ये 2 पद्धतीचे आहेत की त्यामध्ये जे काही सीट व्हॅकंट्स आहेत त्या तुमच्या 2 राऊंड मध्ये त्या भरल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी जोसामध्ये सीट मिळालेली आहे ती इम्प्रूव्ह करू शकतात की जोसामध्ये मला एखादा IIIT ग्वाल्हेर मिळालंय आणि IIIT ग्वाल्हेरचं मला इम्प्रूव्ह किंवा NIT मला स्विच करायचं आहे तर तुम्ही त्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी फ्रेश आहेत त्यांना फ्रेश रजिस्ट्रेशन फी जी काय असेल 35,000 किंवा 40,000 असेल ती पे करून तुम्ही सीसॅपला एनरोल करू शकता. हा मॅडमचा प्रश्न झाला. त्यानंतर त्यानंतर ढाकणे सरांचा प्रश्न आहे की ढाकणे सरांनी विचारलं होतं की जोसा काउन्सिलिंग. तर जोसा काउन्सिलिंग मध्ये ढाकणे सरांना मला सांगायला आवडेल की जोसा काउन्सिलिंग जसं मी आता सांगितलं, तुम्ही व्हिडिओ 1 नंबरचा जर पाहिला पार्ट 1 तर त्यामध्ये आपण डिटेल जोसा काउन्सिलिंग मध्ये बोललेलो आहोत. तर अजूनही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की जोसा काउन्सिलिंग मध्ये जॉईंट सीट अलोकेशन्स असतं, ज्याच्यामध्ये 57,000 सीट्स ज्या दरवर्षी कमी जास्त, ज्याच्यामध्ये 23 IIT झाले, NITs, IIIT, GFTs अशा जवळपास 118 इन्स्टिट्यूटचं काउन्सिलिंग होत असतं. आणि या काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या माध्यमातून त्यांच्या मेरिट बेसवर, रँक बेसवर त्यांना सीट अलोकेशन्स दिले जाते. ह्या काउन्सिलिंगला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणतो. तर जोसा काउन्सिलिंग मध्ये मुख्यतः 6 राऊंड असतात, राऊंड 1, 2, 3, 4, 5, 6. आता या 6 राऊंड मध्ये मुख्यतः 3 पार्ट्स महत्वाचे असतात, फ्रीज, फ्लोट, स्लाइड. ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्ही चॉईस जे आहेत ते जसे आपल्या स्टेटला एडिट करता येतात तसे इथे एडिट करता येत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना सीट कन्फर्म करायची आणि फर्दर राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं नाही ते विद्यार्थी फ्रीज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना फ्लोट घ्यायचं की बाबा मला बेटर अपग्रेडेशन करायचं आहे तर अपग्रेडेशनसाठी तुम्ही फ्लोट ऑप्शन वापरू शकता. फक्त यामध्ये कसं होतं की जर नवीन कॉलेज मिळालं तर जुनं कॉलेज निघून जातं. स्लाइडमध्ये पण अपग्रेडेशनचं आहे पण इन्स्टिट्यूट अंतर्गत आहे. ते इन्स्टिट्यूटमध्ये अंतर्गत समजा तुम्हाला NIT नागपूर मिळाले आणि NIT नागपूरचीच ब्रांच अपग्रेड करायची किंवा IIT बॉम्बेची ब्रांच अपग्रेड करायची आहे इन्स्टिट्यूट अंतर्गत तर तुम्ही स्लाइड ऑप्शन वापरू शकता. डिटेल आपण ज्यावेळी बिझनेस बुक येईल त्याच्यावर आपण परत बोलणार आहोत. तर हा जोसा काउन्सिलिंगचा झाला. त्यानंतर हनुमंत सरांचा प्रश्न होता की रँकिंग म्हणजे काय. तर रँकिंग आता कसं होतं की रँकिंग मध्ये जर आपण पाहिलं तर सेंट्रलमध्ये कास्ट कमी आहे, त्यामध्ये OBC आहे, SC ST आणि तुमचं जनरल आहे किंवा EWS आहे किंवा PWD आहे. तर ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरतात त्याच वेळी तुम्ही कॅटेगरीचं मेन्शन केलेलं असतं, त्यामुळे ज्यावेळी सेशन 2चा रिझल्ट येईल त्यावेळी तुमचे रँकिंग्स येतात. त्यामुळं जे काही सीट्स आहेत तर तुम्हाला जसं आता आपण स्टेटमध्ये पाहिलं तर तुम्हाला सेकंड राऊंड नंतर SC ची सीट ओपनला जाते, ST ची सीट ओपनला जाते किंवा PWD ची सीट आणि कॉलेजेस भरावे लागतात. तसं जोसा काउन्सिलिंग मध्ये नाही. तर जोसा काउन्सिलिंग मध्ये SC ची सीट SC ला दिली जाते, ST ची सीट ST ला दिली जाते
ओबीसीची सीट ओबीसीला दिली जाते, ओपनची सीट जे काही ईडब्ल्यूएस असेल ईडब्ल्यूएस, जे काही तुमचं मेरिट आलेलं आहे त्या मेरिटनुसार तुमचे सीट डिस्ट्रीब्युशन होतं. त्यामुळे रँकिंग फार महत्वाचं आहे. तसं स्टेटचं नाही. स्टेटचे ज्यावेळी वेबिनार्स येतील त्यावेळी मी तुम्हाला त्यामध्ये आपला जो मेरिट नंबर, स्टेटमध्ये आपण त्याला मेरिट नंबर म्हणतो, हा मेरिट नंबर आपण त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर सीसॅटचा प्रश्न झाला, त्यानंतर हा झाला. त्यानंतर सीईटीवर काही पालकांचे प्रश्न होते. तर पवन सरांचा प्रश्न होता की पुण्यावरून पवन सरांनी विचारलं होते की ऑल इंडिया. सर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, नसेल तर तुम्ही 2 नंबरचा व्हिडिओ पार्ट 2 पाहू शकता. तर पार्ट 2 मध्ये आपण जेईई मेन्सचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तुम्हाला ऑल इंडिया कोटा हा 15% असतो प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये. फक्त गव्हर्नमेंट सोडून सीयूपीला ऍडिशनल आहे तो 25%. ज्या विद्यार्थ्यांना डोमिसाईल महाराष्ट्रातलं नाही आहे किंवा आउटसाइडची जी मुलं आहेत किंवा महाराष्ट्रातली मुलं आहेत ज्यांनी जेईई मेन दिलेली आहे, ही सर्व विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून अप्लाय करू शकतात. तर ह्यामध्ये तुम्हाला मी जसं सुरुवातीला सांगितलं 15% कोटा हा ऑल इंडिया, 65% कोटा हा सीईटी माध्यमातून आणि 20% कोटा हा इन्स्टिट्यूट माध्यमातून, 10% कोटा ऍडिशनल ईडब्ल्यूएस आणि 5% कोटा टीएफडब्ल्यूएस. तर हे सीट रेशो आहे. त्यामध्ये आपण तुम्हाला पाहू शकतो 15% जेईई मेनच्या माध्यमातून भरले जातात, 65% सीईटीच्या माध्यमातून भरले जातात, 20% कोटा हा तुमचा इन्स्टिट्यूट लेवलवर असतो. काही कॉलेजनी तो गव्हर्नमेंटला हँडओव्हर केला आहे, काही कॉलेज मेरिट थ्रू भरतात. जे काय असेल तो त्यांच्या अंतर्गतचा विषय आहे. त्यानंतर ऍडिशनल 10% कोटा ईडब्ल्यूएस साठी असतो आणि ऍडिशनल 5% कोटा हा तुम्हाला टीएफडब्ल्यू, ज्या विद्यार्थ्यांचे मेरिट हाय आहे आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे टीएफडब्ल्यूएस अंतर्गत जर ऍडमिशन झालं तर तुमची संपूर्ण फी माफ होते. ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत सीईटीच्या वेळी. हे आता फक्त वेबिनारचे जे प्रश्न आहेत त्यांची मी तुम्हाला उत्तरं देतोय. तर हे जवळपास 100 + 10 + 5 म्हणजे जवळपास 115% सीट्स होतात त्या, ज्या ऍडिशनल 15% एक्स्ट्रा झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मुंडे सरांचा प्रश्न होता जुन्नरवरून. मुंडे सरांनी विचारलं होते की कट ऑफ. तर कट ऑफ मध्ये जे ॲडव्हान्सचा कट ऑफ, तर जे ॲडव्हान्सचा कट ऑफ सर आता बोलणं तसं अवघड जात आहे, कारण की व्हॉल्यूम वाढलेला आहे. जसं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की 12 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर 12 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहेत. त्यामुळे काय होणार आहे की याच्यामध्ये नक्कीच मुवमेंट होणार आहे. जशी मागच्या वर्षी पाहिलं की मागच्या वर्षी जशी मुवमेंट झाली स्टेट काउन्सिलिंगमध्ये की कट ऑफ राईज झाला, तसाच यावर्षीही कट ऑफ राईज होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मी ह्यावर कुठल्याही पद्धतीचं भाष्य करू शकत नाही की कट ऑफ किती राईज होईल कमी होईल. कारण काय होईल की सपोज तुम्ही जर सेशन सेकंड नाही दिला आणि फर्स्ट वर जर तुम्ही म्हटलं की मी IITला क्वालिफाय होतो आणि जातो आणि 11th आवरला मागच्या वर्षी अशा कंडिशन्स होत्या की 0.5% कमी होते. म्हणजे कॅन्डिडेटला मागच्या वर्षी 91 पॉईंट समथिंगला क्लोज झालं होतं, तर त्या कॅन्डिडेटला 90.85 समथिंग असं होतं आणि 0.005% म्हणजे नॉर्मलायझेशन कमी होतं. त्या विद्यार्थीला ॲडव्हान्सचा फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थी पालकांनी गांभीर्य राखावं. जोपर्यंत आपल्याला प्रिंटेड आपल्या हातात काही येत नाही, जोपर्यंत गव्हर्नमेंट थ्रू प्रिंटेड काय येत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर लक्ष न देता आपल्या अभ्यासावर लक्ष द्यावं आणि त्यानुसार आपले अभ्यास अपग्रेड करत राहावं. दरवर्षी रूल्स रेग्युलेशन यामध्ये थोडेफार बदल होत असतात की काय पद्धतीने घेणार आहेत. कारण की IITच्या सीट्स ह्या जवळपास 16,000च आहेत. तर 16,000 सीट्ससाठी किती रजिस्ट्रेशन, तर कोविडमध्ये हे जवळपास 2.5 लाख मुलांना घेतलं होतं, त्यामुळे तो कट ऑफ खाली आला होता. त्यानंतर मागच्या वर्षी 2 लाख मुलांना घेतलं, त्यामुळे तो कट ऑफ किती आला, तर तो जवळपास 91ला आला. तर ह्या वर्षी समजा त्यांनी 2 लाख विद्यार्थी घेतले तर तो कट ऑफ राईज होणार आहे. 2.5 लाख विद्यार्थी जर ऍडव्हान्सला क्वालिफाय केले तर कमी घेणार आहे. 3 लाख विद्यार्थी घेतले तर अजून कमी जाणार आहे. तर जे काय आहे ते किती इलिजिबल कॅन्डिडेट करतात त्यानुसार प्रत्येक कॅटेगरीचे तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवर येईल. त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्सचा फॉर्म भरून IITचे प्रिपरेशन आतापासून ठेवा, पण त्यावेळी तुम्ही IITला जाऊ शकता. त्यानंतर वेदांत भूमेचा प्रश्न होता की सर फी डबल भरावी लागणार आहे का, तर 100% नाही. तर आपली जोसा काउन्सिलिंगची फी 5,000 आहे, स्टेट काउन्सिलिंगची फी 5,000 आहे. हा विद्यार्थी आपला मागच्या वर्षीचा आहे, त्याने रिपीट केलेला आहे. सांगायला आनंद येतो की त्याला जेईई मेनला 99.05% आलेले आहे. तर रिपीट करून तर त्याचा प्रश्न होता की सर ह्या वर्षी फी भरावी लागणार, तर 100% नाही. आपण एकदाच फी घेतो आणि त्यामध्ये तुम्ही जो काही विद्यार्थी असेल त्याने रिपीट करो किंवा काय करो, तर आपण त्याचं पूर्ण काउन्सिलिंग करत असतो. जसं मागच्या वर्षी केलेलं आहे त्या पद्धतीनेच राहतं. त्याला एक्स्ट्रा फी भरावी लागत नाही. फक्त पालकांचं होतं कन्फ्युजन की सगळेच काउन्सिलिंग एकत्र तर 100% येऊ शकत नाही. जोसा काउन्सिलिंग, सीसॅप काउन्सिलिंगचे
राऊंड्स आहेत ते 6 आणि 2 8 राऊंड हे वेगळे आहेत, त्याचे कॉलेजेस वेगळे आहेत, त्याची वेबसाईट वेगळी आहे, त्याची प्रोसिजर वेगळी आहे. ती जवळपास 3-3.5 महिने प्रोसिजर चालते. स्टेट काउन्सिलिंगचे वेबसाईट वेगळे आहे, काउन्सिलिंग वेगळं आहे, प्रोसेस वेगळी आहे. ही पण जवळपास 2-3 महिने ही प्रोसेस चालू राहते. त्यामुळे पालकांना विनंती आहे की दोन्ही काउन्सिलिंग वेगवेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही काउन्सिलिंगची फी ही वेगवेगळी आहे. ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण तुमची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुमच्या मार्क बेसवर करत असतो. जो काय आपला अनुभव आहे, अनुभवाच्या माध्यमातून तुमचे व्यवस्थित फॉर्म फिलिंग असेल किंवा तुम्हाला जे काय प्रिडिक्शन असेल कॉलेजचं असेल किंवा जे फ्रीज फ्लोट स्लाइड किंवा जे काय बेटरमेंट आपण स्टेटचं म्हणतो, हे सर्व प्रोसिजर आपण स्वतः करत असतो आपल्या ऑफिसच्या माध्यमातून. ज्या विद्यार्थ्यांना यायला जमत नाही त्यांना गुगल मीटच्या माध्यमातून घेतो. त्यानंतर ज्यावेळी आपलं काउन्सिलिंग स्टार्ट होतं त्यावेळी आपले यूट्यूब किंवा गुगल मीट हे पूर्णपणे बंद करतो आपण, आणि जे आपले पेड कॅन्डिडेट आहेत त्यांचीच फक्त गुगल मीट आणि व्हिडिओ. आता फक्त कसं की आपल्याकडे वेळ आहे म्हणून हे व्हिडिओज वगैरे आपण घेतोय किंवा गुगल मीट घेतोय. पण ज्यावेळी आपलं रजिस्ट्रेशन दरवर्षी आपण 100 मुलं घेतो, तर ज्यावेळी 100 मुलांचं आपल्याकडे एनरोलमेंट फुल होतं, एनरोलमेंट फुल झाल्यानंतर फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल्स येतील, जास्तीत जास्त युट्यूबला व्हिडिओज येतील. पण जे पर्सनल काउन्सिलिंग आहे ते पर्सनल काउन्सिलिंग हे तुमचं वेगळं राहतं. ठीक आहे. ते वेदांचा प्रश्न झाला. भूषण सरांचा प्रश्न होता की ओसीआय कॅन्डिडेट. तर ओसीआय कॅन्डिडेट असेल किंवा CIWGC असेल किंवा PIO कॅन्डिडेट असेल किंवा NRI कॅन्डिडेट असतील, ह्या सर्व कॅन्डिडेटना जो इन्स्टिट्यूटचा जो 20% सीट्स आहेत त्यामधल्या 5% सीट या रिझर्व असतात. त्या माध्यमातून ओसीआय कॅन्डिडेट किंवा CIWGC कॅन्डिडेट किंवा NRI कॅन्डिडेट किंवा PIO कॅन्डिडेट या ऍडमिशन घेऊ शकतात. त्याची काय तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसला या, मी तुमची ओसीआयची किंवा NRIची प्रोसिजर सुद्धा करतो, त्याची काय अडचण नाही. तर डॉक्टर वर्षा मॅडमचा प्रश्न होता की ऑल इंडिया. मॅडम, जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की 15% कोटा हा ऑल इंडियाच्या माध्यमातून भरला जातो. त्यानंतर संदीप सरांचा एक प्रश्न होता पुण्यावरून की पर्सेंटाईल आणि मार्क्स किती आले. तर 100% सर मला यातलं काय जास्त माहिती नाही, की तुम्हाला जो काय फॉर्म्युला दिलाय त्या फॉर्म्युल्याच्या बेसवर तुम्ही करू शकता. पण माझी वैयक्तिक विनंती तुम्हाला ही राहील की आन्सर की आलेली आहे, आन्सर कीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मार्क्स किती पडलेत ते चेक करू शकता. पण नॉर्मलायझेशन स्कोर हा फॉर्म्युला बेस्ड असतो, की फॉर्म्युला किंवा नॉर्मलायझेशन त्या दिवशीचे प्रेझेंट स्टुडंट जे काय त्यांचा फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून हे कव्हर केलं जातं. तर कालची रूपरेषा असते, तर हे कालचे काही पेरेंट्स आहेत त्यांचे स्क्रीनशॉट मी ठेवलेले आहेत की त्यांनी मीटिंग्सला अटेंड केलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी पालकांना विनंती आहे की त्या सर्व विद्यार्थी पालकांनी चॅनेलला जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यामध्ये ज्यावेळी क्राऊड वाढेल त्यावेळी मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपग्रेडेशन देणं सोपं पडेल. तर कालच्या विषयामध्ये हाच विषय झाला होता की JEE मेन रिझल्ट नंतर काय. तर रिझल्ट आपण एक्सप्लेन केलेला आहे की कशा पद्धतीने आलेला आहे किंवा पुढचा रिझल्ट कसा राहणार आहे तोही केलेला आहे, आणि तुमची जी काही प्रश्न उत्तर होती तीही दिलेली आहे. तर भेटू पुढच्या वेबिनारमध्ये. हा पार्ट 4 आहे. पार्ट 5 मध्ये भेटू. ज्या विद्यार्थी पालकांनी पाठीमागचे जर व्हिडिओ पाहायचे असतील ते व्हिडिओला जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.